तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग लोचने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल रूप महादाले सुखा झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणा विठ्ठल आवडला तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवर सर्व सुखाचे परखुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर परखुमा देवी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रते ते का गुंतोने राहते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते पक्षी अंगने उतरते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते ऐसे असावे संसारे ऐसे आकावे संसारे ऐसे असावे संसारे ऐसे असावे संसारे जोरे प्राचनाचे दोरे जोरे प्राचनाचे दोरे जोरे प्राचनाचे कैसे आसावे संसारे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे वस्ते कर वस्ते आला प्रात काळी उठून गेला प्रात काळी उठून गेला प्रात काळी उठून गेला कर वस्ते आला काळे उठून गेला प्रात
भय कवन ऐसे असा भय एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असावे संसारी ऐसे असावे ऐसे असावे संसारे जोरे प्रार्थनाची दोरे जोरे प्रार्थनाची दोरे जोरे प्रार्थना तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाचे दोरे जोवरी प्रार्थनाचे दोरे जोवरी प्रार्थनाचे दोरे पक्षी अंगनी उतारते पक्षी अंगनी उतारते पक्षी अंगनी उतारते पक्ष्यांगनी उतरती पक्ष्यांगनी उतरती पक्ष्यांगनी उतरती पक्ष्यांगनी उतरती उतरती पक्ष्यांगनी उतरती पक्ष्यांगनी उतरती
तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय सच्चिदानंद केरोबा महाराज की जय विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल अंगणी उतरती ते का गुंतूनी राहते तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी वस्ते कर वस्ते आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवान तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी यौंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यो सहस्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति महिम्न पारन्ते परमविदिशो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादिनामवपि तद्वसन्नास्तु हि गिरः अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् मवापेशं स्तोत्रहर निरपवादपरिकरः शुक्लं ब्रह्मविचारसार परमं मध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधरणीं अवेदं जड्यन्धकारापहं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तं परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोली हनुमान महाराज की जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांगण मान करीत सो संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती टाळा संसाराची शांती झाली माझा संसाराची शांती झाली माझा नमिता ज्ञानदेवा पावन विसावा नमिता ज्ञानदेवा पावन संसाराची शांती देवा संसाराची शांती झाली नमितान देवा पावलो नमितान देवा पावलो पावलो विसावा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मुक्त कैवल्य तिजुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या स्मरण करून खऱ्या अर्थाने श्री हरिभक्तिपरायण वैकुंठवासी रंबाजी बाबा भागवत गोजरे यांच्या पवित्र स्मृतीला खऱ्या अर्थाने वंदन करून आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेले अभंग देहूचे साधू तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, नामदेव महाराज असतील, त्यांना स्मरून पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा गोड अशा शक्ती संपन्न भंग आजचे या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाच्या मधून माझे नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला एका पक्षाच्या उदाहरणाने त्या ठिकाणी महाराज सावध करतात। महाराज म्हणतात बाबा दारात दाणे टिपायला आलेले पक्षी ते काय आपल्या घरात थांबून राहतात, महाराज दारात थांबून राहतात नाही। महाराज म्हणतात पक्षी अंगणे उतरते ते का गुंतो निया राहती। महाराज म्हणतात ते दारात कधी राहत नाही, त्या पक्षाप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे। तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी। महाराजाला पक्षाचा दृष्टांत कमी वाटला म्हणून एकनाथ महाराजांनी एका खऱ्या अर्थाने प्रवाशाचा दृष्टांत दिलाय, वस्तीकराचा दृष्टांत दिलाय, एका वाटाड्याचा दृष्टांत दिलाय। जसा वस्तीकर त्या ठिकाणी आपल्या दारामध्ये आला तो मुक्काम केला का दुसऱ्या दिवशी त्याच्या मार्गाला चालल्या जातो, तसं या मृत्यू लोकांमध्ये राहिलं पाहिजे। वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, आणि असं जर जीवन असेल तर एकनाथ महाराज म्हणतात बाबा भीती मानायचं काय कारण आहे। एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी। आपण काय निमित्त या ठिकाणी जमल्या सगळ्यांना ज्ञात आहेत। अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार। आज
रंभाजी बाबांना जाऊन हे लोकांची यात्रा सोडून आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालंय. या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि या उपस्थितांमधील खऱ्या अर्थाने सेवा मज पामाराकडे आलेले जसे भगवान परमात्मा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे पूर्ण करून घेतील तसा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या कीर्तनाची पहिली चाल ज्यांनी गायली ते आमचे हरिभक्ती पारायण आमचे पितृतल्य भाऊसाहेब महाराज बोराडे त्यांच्या सहसाथीला ज्यांनी पाठीमागे चाल गायली ते आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हृदय अभिन्न हरिभक्ती पारायण रामकृष्ण बाबा कमुतकर त्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती आहेत. आणि मृदंग वाजवण्यासाठी अमोल महाराजांची सुद्धा खऱ्या अर्थाने उपस्थिती आहेत. त्यांच्या चरणी वंदन करतो. माझ्यासमोर जे चित्रीकरण चाललेलं आहे ते आमचे जिवलग मित्र हरिभक्ती परायण संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण वैजापूर येथील ग्रामवासी उद्धवजी बापू कवडे गजर हरिनामाचे या चॅनलचे मालक माझ्यासमोर उपस्थित आहे. त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमचा आवाज जरा बसलेला असताना सुद्धा फिल्टर करण्याचं जे काम करत आहेत ते गुरुमौली साऊंड सिस्टीमचे मालक आमचे जिवलग मित्र शंकरभाऊ झालटे कोल्हे त्यांचे खऱ्या अर्थाने उपस्थिती आहेत. मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुमच्या गावात झालटे आहे ना, त्याच्यामुळे ते मागं पुढं होतं. आमचे शंकरभाऊ कोल्हे ते आमचे दाजी आहे अलीकडे. खरं पाहिलं तर ही सेवा अरुण भाऊच्या माध्यमातून मला मिळाली आणि वेळोवेळी त्यांनी फार संपर्क करत राहिले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी बाबांना जाऊन हे लोकांची यात्रा सोडून आज 1 वर्ष पूर्ण झालंय. रंभाजी बाबा त्यांचा पाठीमागचा हा गोजरे परिवार अतिशय गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी नांदतोय. पण घरातील बाप नावाचं छत्र हरपल्याच्या नंतर ज्या घरामध्ये उणीव जाणवते ना राजा, ती उणीव फार महत्वाची आहे राजा. हो, आपल्या घरातील वडील गेले, आमचे रंभाजी बाबा गेले. त्यांच्या मुलांना, त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या मुलींना, त्यांच्या नातू असतील नाती असतील सर्वांना पूरक करून 1 वर्षापूर्वी ते आपल्यातून निघून गेले. म्हणून त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी गयाबाई रंभाजी गोजरे आजींना मनापासून त्या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांच्या चरणी त्या ठिकाणी विनम्र भाव व्यक्त करतो. आमचे चांगदेव भाऊ असतील, दत्तू भाऊ असतील आणि पोपट भाऊ असतील, हे 3ही मुलं आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने वळवा काका आणि बाळासाहेब भाऊ हे 2 भाऊ त्यांच्या पाठीमागे शिल्लक आहे. हो, 3 भाऊ आहेत, 3 बहिणी आहेत, 3 मुलं आहेत. त्या ठिकाणी देवीदास भाऊ आहेत पुतणे, अविनाश भाऊ आहेत पुतणे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शीनाताई आहेत, स्वातीताई आहेत आणि मनीषाताई आहेत, हे पुतणे आहेत. आणि माणिक भाऊ, मयूर भाऊ हे सुद्धा पुतणे आहेत. नीनाबाई काशीत बहीण आहे आणि खऱ्या अर्थाने लीला मावशी आणि सरळा मावशी सुद्धा बहीण आहे. असा हा गोजरे परिवार. या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आम्ही नेहमी भटकी लोक, फिरणारे लोक, आम्हाला माहिती आहे की एखादी जर दशक्रिया विधीची वर्षश्राद्धाची पत्रिका जर पाहिली तर काय नाही 2-3 नावं राहतात महाराज. पण मी या बॅनरवरती अर्थात या पत्रिकेवरती नावं पाहिले तर भावाचे नावं आहेत, बहिणीचे नावं आहेत, नातवंडांचे नावं आहेत, पुतण्यांचे नावं आहे. जेवढ्या पुतण्या आहेत त्यांचे सुद्धा नावं आहे, नातू आहे. हा गोजरे परिवार गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी नांदतोय. त्या परिवाराला मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे ना, तो नाथ महाराजांचा आहे. बघा, नाथ महाराज तुम्हाला आम्हाला या अभंगाच्या द्वारे सावध करतायत. राजा, सावध झालं पाहिजे रे मूर्ती लोकांमध्ये. हो, ज्ञानोबराय म्हणतात आपलं जीवन म्हणजे हे घड्याळाचं यंत्र सारखं आहे राजा. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय म्हणतात जन्म झाला की त्याला मरण आहे. जो खाटेवाला का त्याला ताटेव जायचं असते ना, तसा ज्याचा जन्म झाला ना राजा त्याला मरण आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात बाबा
ज्या दिवशी सटवीन आपल्या कपाळावरती मरण लिहिलेलं आहे त्याच्यात अर्धा टक्काही बदल होत नाही. जन्म झाला रे झाला की काळ तुमच्या पाठीमागे दबा धरून बसलेलाच. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. काळ आपली वाट पाहतोय महाराज. आमचे नाथ महाराज फार गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती एकनाथ महाराज म्हणले बाबा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. बाबा जीवन हे घड्याळाचं यंत्रासारखं आहे. कुणाचं जीवन तास काट्याप्रमाणे तर कुणाचं जीवन मिनिट काट्याप्रमाणे तर कुणाचं जीवन सेकंद काट्याप्रमाणे. देहरूपी गावाला आल्याच्या नंतर महाराज या मृत्यू लोकात यायचं आणि मरायचं नाही असं कधी कोणी म्हणायचंच नाही. हो, कारण या मृत्यू लोकाची देवता मरण आहे. स्वर्गाचे देवता इंद्र आहे, कैलासाचे देवता भोले बाबा आहे, पाताळाचे देवता शेष आहे, स्वर्गाचे देवता इंद्र आहे आणि मृत्यू लोकाचे देवता मरण आहे. म्हणून जन्म झाला रे झाला की मरण आपल्याला ठरलेलं आहे. या जबरे बुलावारी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरे का साथ जाएगा और कुछ ना तू ले पाएगा. आया जबरे बुलावारी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. महाराज एक दिवस आपल्याला जायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा इस जिंदगी का. एक दिवस आपल्याला या मृत्यू लोकातून जायचंय म्हणून माणसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे. सावध राहिलं पाहिजे. एक दिवस आपल्याला हा मृत्यू लोक सोडायचा. आम्ही तुकाराम महाराजाला विचारू बाबा आम्हाला सावध करता, मग तुम्ही झालेत का सावध. थाप देत चला. सावध झालो हरि चालो जागरणा, जेते वैष्णवाचे भार भार जे जेकार गरजत से. महाराज म्हणतात बाबा सावध झालं पाहिजे. घडी घडी काळ अजून किती आहे. एक दिवस मरण आपलं ठरलेलं आहे. तुकोबराय म्हणतात एक पाहतसा एकाची दने सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. महाराज म्हणतात सावध झालं पाहिजे. आपण नेहमी एक रामदास स्वामीचं नेहमी अभंग म्हणत राहतो. सावध झालं पाहिजे ना राजा. आपलं लग्न ठरलं, बाहुल्यावर उभं केलं आपल्याला आणि तिथं उभं झाल्याच्या नंतर अरुण भाऊ तिथं उभं राहिल्याच्या नंतर असे मंगलाष्टक सुरू राहतात. सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा कावेरी, शरयू महेंद्र तनया, चरमन्वती वेदिका. आणि एक शब्द पाठीमागं पडतोय आपल्या कानावर, काय सावधान. हा शब्द कानावर पडल्याच्या नंतर किती जण सावध झाले रे राजा.
कोणी सावध होत नाही, कारण लग्नाच्या दिवशी सगळी हिरवळ राहते. ते लग्नाचा दिवस म्हणजे तो काही सावध व्हायचा दिवस थोडा राहतो. रामदास स्वामीचा शब्द कानावर पडला, सावधान. रामदास स्वामी म्हणतात, सावध सावधान वाचवदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचवदा नारायण. सावध सावधान वाचवदा नारायण. 3 काढा 4 टाका. 4 काढा 5 टाका. 50 होतात ना. वर्ष 50 होती हलती दाताच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणते. सावध सावधान वाचवदा नारायण. सावध सावधान वाचवदा नारायण. साठीची बुद्धी नाठी मग हाताली काठी. वस वस लागे पाठी त्याला हासती कारटी. सावध सावधान वाचवदा नारायण. सावध सावधान वाचवदा नारायण. साठीची बुद्धी नाठी. साठी नंतर बाबा माणसाला काही कळत नाही. मग हाताली काठी. काठी हातात येते. नेहमी सांगतो राजा, लाकूडच आपल्यासोबत आहे, दुसरं कोण आहे आपल्यासोबत? नाही नाही नाही. महाराज म्हणतात, देहगृहीची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळतसे स्मशानी अग्नी सवे कला. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी. कोणी आपल्यासोबत आहे? म्हणून लाकूड आपल्यासोबत आहे. एक सांगू राजा, बाबा जन्म झाला तेव्हा आपल्याला लहानपणी तुम्हाला जन्म झाला पहिल्यांदा कशावर टाकलं? खाटेवर टाकलं, बरोबर ना? ती खाट कशाची होती? लाकडाची. थोडे मोठे झाले, तुम्ही रडायला लागले. रडता रडता आईनं झोका द्यायला सुरुवात केली. तो पाळणा कशाचा होता? लाकडाचा. थोडे मोठे झाले, चालायला लागले. चालणारी गाडी ती चाकाची कशाची होती हो? फक्त लाकडाची म्हणायचं, काहीच म्हणू नका. कशाची होती? लाकडाची. तुम्ही थोडे मोठे झाले, तुम्हाला खेळ खेळण्याची इच्छा झाली. विट्टी दांडू कशाचा होता? लाकडाचा. त्याच्यावर तुम्ही थांबले नाही. ज्यावेळेला शाळेत गेल्याच्या नंतर गृहपाठ वर्गपाठ पूर्ण झाला नाही, मास्तरने तुम्हाला भीती दाखवली, ते दांडकं कशाचं होतं मामा? लाकडाचं होतं. तिथून थोडे मोठे झाले, तुमचं लग्न ठरलं. लग्न झाल्याच्या नंतर मंडप आणि बैलगाडी कशाची होती हो? सासऱ्याने पाठ दिला, तो पाठ कशाचा होता हो? म्हणा लाकडाचा. ते मीच म्हणू का? कशाचा होता? लाकडाचा. त्याच्यानंतर तुमचं म्हातारपण आलं. म्हातारपणाचा आधार एक तर नातू आणि दुसरी काठी. काठी आपल्यासोबत आहे. काठी कशाची आहे? बरं, तुम्हाला तुमचं देहावसन झालं, गेले तुम्ही, तुम्हाला जाळलं कशात? लाकडा. म्हणजे जन्मापासून तर लाकूड आहे ना राजा, मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये लाकूडच. असं म्हणतात, जब तेरा जन्म हुआ तो पलंग था लकड़ी का. माता जी ने तुझे सुलाया वो पालना था लकड़ी का. जब तू चलने शिका तो चलन गाड़ी थी लकड़ी की. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा था लकड़ी का. जब तेरी शादी हुई तो मंडप और बैलगाड़ी थी लकड़ी की. ससुर जी ने पाठ दिया वो पाठ था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा लिया लकड़ी का. चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर था लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का. लाकूड आहे आपल्यासोबत. म्हणून लाकडाला मायबाप कधी विसरायचं नाही. साठीची बुद्धी नाटी मग हाताली काठी. वस वस लागे पाठी त्याला हासती कारटी. सावध सावधान वाचवदा नारायण. सावध सावधान वाचवदा नारायण. 17ची केली रचना बसल्याने उठवेना.
उठवे न चालवे ना मग तो कैसा दैन्यवान सावध सावधान वाचवदा नारायण सावध सावधान वाचवदा नारायण माणसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे नेहमी भजनासाठी तत्पर राहिलं पाहिजे भजन केलं पाहिजे आमचे संत सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा मना वेळो वेळा महाराज नेहमी भजनासाठी तत्पर राहिलं पाहिजे आणि भजनाच आपल्या जीवनातील तीर्थ आहे राजा दुसरं काय आपल्या जीवनामध्ये काय आपल्या जीवनामध्ये आहे मला सांगा ना भजनाशिवाय माणसाचं जिना नाही महाराज अरे साधूचं जर भजन पाहिलं ज्ञानोबरायचं जर भजन पाहिलं महाराज आजही माझे ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये भजन करताय ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदू ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदू हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ चंदू हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ चंदू कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू कथा कीर्तन करीतो बाबा चंदू ठीक आहे पाठ वेळ आपल्याला झालेला आहे बाबा सावध झालं पाहिजे भजन केलं पाहिजे अमृत है हरि नाम जगत में अमृत है हरि नाम जगत में इस छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या तीरथ हरि नाम तुम्हारा फिर क्यों फिरते मारा मारा अंत समय हरि नाम नावे अंत समय हरि नाम नावे काशी और मदीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या देव दिला देह भजना घुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देव दिला देह भजना घुमटा देवी दिला देह भजना घुमटा देवाने हे शरीर महाराज कशासाठी दिलं असेल भजनासाठी दिलं असेल मुक्ती मिळवण्यासाठी दिलं असेल आपण जर निवड हे विषय सक्तीसाठी जर घालवत असाल ना मायबाप तुमच्या जीवनामध्ये एक दिवस हानी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असा एक वर्ग आहे महाराज समाजामध्ये त्याला मान आवडतो कोण असा जगामध्ये एखादा वर्ग आहे की त्याला मान आवडत नाही हे जया नावडे ऐसा कोण आहे असा कोणता माणूस आहे की राजा त्याला मान आवडत नाही इतके बिलिंदर लोक झाले महाराज एखाद्याच्या मौतीला जरी गेले ना तरी लोकांना असं वाटतं मलाच बोलायला भेटलं पाहिजे हो एवढी लोकांची वाईट परिस्थिती आहे मलाच अरे एक दिवस जडून खाक होणारा मनुष्य आहे तिथे हो असं म्हणतात ना प्रसूती वैराग्य जिहासा वैराग्य त्या ठिकाणी अजून स्मशान वैराग्य हो स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर महाराज तिथं वैराग्य प्राप्त झालं पाहिजे ना लोक म्हणत असतात दिवस जाणार आहे काळ याला खाणार आहे एक दिवस संपणार आहे अरे रामभाऊ पाटलांनी किती संपत्ती राज्यात जमा केली रे तरी एक दिवस त्याच्या सोबती गौऱ्या सोडून आहे काय आपल्यासोबत आहे कोणी आपल्यासोबत नाही म्हणून नेहमी भजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे रे राजा काही नाही आपल्यासोबत आपल्यासोबत आपलं कर्म सोडून दुसरं काही येणार नाही तो कोबराय म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे
विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे या वगंड यमदंड. कुणाला महाराज मरण आवडतं? अरे कृष्ण परमात्मा डोहामध्ये पडला तरी यमुना मैयामध्ये डोहामध्ये कृष्ण पडल्याच्या नंतर यशोदा सुद्धा म्हणते की मी कन्हैयाला काढल्याशिवाय जीवन जगू शकत, त्याला पाहिल्याशिवाय जीवन जगू शकत नाही. त्या ठिकाणी कालिया डोह पाहिला. त्या ठिकाणी डोहामध्ये कालिया नावाचं सर्प आहे. त्या सर्पाकडे पाहिल्याच्या नंतर लोकांना वाटत होते स्वतःचा मुलगा आहे ना, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलंय ना, कृष्ण परमात्मा डोहामध्ये पडलाय, पण त्याला काढल्याशिवाय मी जीवन जगू शकत नाही. पळत आली यशोदा मैया आणि डोह पाहिला आणि तिची अवस्था काय झाली. मागे सरे माय पाऊला पाऊले, आपुलेची गाली दाके अंग, आपुलेची गाली धाके अंग. मागे सरे माय पाऊला पाऊले. ती सुद्धा मागे मागे सरकते. महाराज काय आपल्यासोबत, काय आपल्यासोबत आहे? फक्त भजन. कोण असा माणूस आहे की त्याला मान आवडत नाही? असा कोणत्या जगामध्ये मनुष्य आहे की त्याला धन आवडत नाही? हा सगळा प्रारब्धाचा विषय. पण काही लोक प्रारब्ध म्हणतात तर काही लोक प्रयत्न म्हणतात. ज्ञानोबराने सुद्धा प्रयत्नाला फार मोठं स्थान दिलंय. माझ्या तुकोबराने सुद्धा फार मोठं स्थान दिलंय. अरे एवढं मोठं माझ्या ज्ञानोबराने आणि तुकोबराने प्रयत्नाला स्थान दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं शिसं ओतलेलं मंदिर असू द्या, दगडाचं मंदिर असू द्या, हिरवागार पिंपळ त्या ठिकाणी वैशाख महिन्यामध्ये डौलाने डोळतो ना, याचं कारण काय? त्याला मंदिरातला पुजारी पाणी घालायला जात नाही राजा. पण एवढा गार वैशाख महिन्यामध्ये सुद्धा पिंपळ हिरवागार दिसतो ना, त्याला कारण माहितीये काय? त्या पिंपळाच्या मुल्या खडकाला छेद 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 जमिनीपर्यंत जातात. या त्या मुळ्याचे प्रयत्न आहे दादा. ओले मुळ बेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग, ओले मुळ बेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग, ओले मुळ बेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग, ओले मुळ बेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग. हे अभ्यासाची सांग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. हे अभ्यासाची सांग, अभ्यासाची कार्य सिद्धी, कार्य सिद्धी. महाराज हे पठाडे महाराजांच्या चाली मी ऐकलेलं लहानपणी. बरोबर ना बाबा? ते कशाला म्हणायचे माहिती? हे चाल ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे. चाल म्हणायचे. महाराजांच्या चाली फार गमतीच्या होत्या. दरदरीत पाण्या माझ्या रांधियेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझ्या रांधियेल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडके जर, काय करू उपचार, कोप मुडके जर. घरी मोडक्या त्या बाजावरे वाकळाच्या सेजा, घरी मोडक्या त्या बाजावरे वाकळाच्या सेजा, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडके जर, काय करू उपचार, कोप मुडके जर. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडके जर. अशा गमतीच्या चाली, सुंदर चाली असं. माझ्या एका कीर्तनात एकाने चाल म्हणली. मी राधेचं वर्णन करत होतो, त्यानं लगेच प्रमाण दिलं. राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. अरे म्हणलं ही काही कुठून आणली गवळण तुम्ही? असं नसावं. सहज मी त्याला स्वभावता गळून म्हणून दाखव. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण त्यानंदा, वृत्ती वेधिली परमानंदा हो, नंदा हो नंदा. पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी. सांप्रदायिक गवळ काय
आवडतं रामकृष्ण बाबा. आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. बळीराम दादा मज भेटला, तोही माझा पक्षपाती. ते नाही किले मनावनी मजबरी रुसले सांगाती. आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. हे होतं महाराज लोक पावाचं महत्वाचं. प्रारब्धाला स्थान दिलंच पाहिजे. एक सांगू तुम्हाला, असं म्हणतायत सुख दुःख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल करम के, यह सभी पाते. कभी सीधे कभी उल्टे पड़ते, अजब समय के पाव, कभी धूप तो कभी छाव. हे भोगावं लागतं महाराज. एक दिवस आपल्याला त्याग करून चालणार नाही, सगळं भोगावं लागतं. प्रारब्ध शेवटी प्रारब्ध राहतं. एकाच वर्षामध्ये होळी येते ना राजा, तशी एकाच वर्षामध्ये दिवाळी येते. दिवाळी गेली की होळी ठरलेली आहे, होळी गेली की दिवाळी ठरलेली आहे. तसं जीवनामध्ये सुख कुठेतरी पुढे चालतं राजा, की दुःख पाठीमागून लगेच डोकावतं. हो, जीवनामध्ये सुख वर्षापूर्वी असतं, तर वर्षापूर्वी जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं ना. मग आम्हाला म्हणावं लागतं, माझ्या घराचं गोकुळ झालं, मनानंदाने नालं, कशी अमृताची धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे समयासी, सादर व्हावे देव ठेवी, तैसे राहावे. प्रारब्ध शेवटी प्रारब्ध राहतो महाराज. रोग काय आवडीचा विषय तरी माणसाला भोगावा लागतो महाराज. आवडीचा विषय नसला तरी माणसाला भोगावा लागतो ना. हे प्रारब्धच आहे, हे प्रारब्धच आहे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर महाराज म्हणतात, जसं प्रारब्ध ठेवल तसं राहायचं. मग कसं राहायचं? अभंगाचं पहिलं. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतारते, एका गुंतून
एक गुंतून याला वा सुंदर अगदी गोड महाराज वातावरण छान केलं बरं कारण असं वाटत नाही की श्रद्धाचं कीर्तन आहे तुम्ही कुठलीच कंजूसी केली नाही या गोजरे परिवाराला मनापासून धन्यवाद देतो आमचे चांगदेव भाऊ असतील दत्तू भाऊ असतील पोपट भाऊ असतील महाराज वडील जर आपल्याला संपत्ती ठेवून गेली असेल ना वडील जर आपल्याला धन दौलत ठेवून गेले असतील ना आपल्या मायबापाने आपल्याला जन्म दिला असेल आणि हे जग दाखवलं असेल ना त्यांच्यातून काहीतरी उत्तीर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे बाबा श्राद्ध झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये पित्र सोडून दुसरं काही राहत नाही पण गुन्ह्या गोविंदाने सगळ्या तिन्ही भावांनी येऊन भावांनी त्यांनी चुलत्यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी गोड ठेवला आहे अगदी मनापासून कुठली कंजूसी नाही चॅनलवाला पाहिजे चॅनल पखवाजे पाहिजे पखवाजे गायक पाहिजे गायक संस्थेतले मुलं पाहिजे मुलं तर काय गोविंदाने आनंदाने नाचतायत महाराज मुलं त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराज समाधान वाटते हो काही नाराजी दिसते का त्यांच्या चेहऱ्यावरती हे सगळे मायबापाला सोडून आलेले हो स्वतःच्या हाताने त्यांचे कपडे धुत आहेत स्वतःच्या हाताने जेवणाचे ताटं धुत आहेत सांगू दादा हे वय तर त्यांचं खेळण्याचं आहे ना खेळण्याच्या वयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला शिकवण देऊन जातात दादा काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे आज आमच्या भगिनी स्वर्णाताई जमधाडे माईंच्या संस्थेमधील हे सर्व विद्यार्थी आहेत आणि आमच्या मामावरती फार मोठी जबाबदारी त्यांनी सोपवलेली काय गोड नाचतात महाराज आमचं सिद्धू कुठे गेलं काय नाचतं ते पोरग इतकं गोड नाचताना महाराज मी तर म्हणाल असं म्हणतो की त्या माईला दृष्ट काढावं लागत असेल घरी गेल्यानंतर इतकं गोड नाचतो महाराज याच्यामध्ये काही गायक आहे याच्यात काही पखवाजे आहे याच्यात काही चांगलं वक्तृत्व देणारे मुलं आहेत हो मी नेहमी सांगत राहतो राजा हे शिबिरातून तयार झालेले विद्यार्थी नामदेव महाराज पठाडे हे शिबिरातलेच विद्यार्थी माधव महाराज मगर हे शिबिरातलेच विद्यार्थी आमचे संजय महाराज पाचफोर एक वाक्य नेहमी सांगतात आज मुलांना आपल्याला कीर्तनकार बनवायचं नाही आज आपल्याला मुलाला पखवाजे बनवायचं नाही आज आपल्या मुलाला गायक बनवायचं नाही आज आपल्या मुलाला फक्त घरामध्ये संस्कृती टिकवली पाहिजे असाच विद्यार्थी घडला तरी चालेल हो काय महाराज कमवता सांगा काय आपल्याकडे 4-5 एकर जमीन त्याच्यात 2 नाले 2 भेंडे बैल 1 चिपडी बायको 2 मुलं काय आपल्याकडे अरे राजा मी तर नेहमी सांगेल की 100 सप्ते एका बाजूला 100 सप्ते एका बाजूला आणि एक बाल संस्कार शिबिर एका बाजूला सप्ते केल्याच्या नंतर काय आउटपुट निघते महाराज त्याच्यातून सप्ताह झाल्याच्या नंतर भांडणं लागतात त्याच्या पलीकडे काय होते सांगा काय होतं काय मला सांगा काय त्याच्यातून मिळतं तरी काय राजा आमचे गुरुवर्य संजय महाराज पाचपोर नेहमी सांगतात 100 सप्ते एका बाजूला एक बालसंस्कार एका बाजूला बालसंस्कार शिबिर हे सगळे विद्यार्थी बालसंस्कार शिबिरात घडलेले विद्यार्थी आनंद वाटतो समाधान वाटतं म्हणून महाराज म्हणतात बाबा कसं राहायचं पक्षी जसं राहतात तसं राहिलं पाहिजे पक्षी दारात दाणे टिपायला आल्याच्या नंतर किती दिवस मुक्काम करतात हो काय सांग थांबतात नाही आपल्याला महाराज पक्षी दारात दाणे टिपायला आले की असे दाणे टिपतात दाणे टिपायचे झाल्याच्या नंतर त्यांच्या घरट्यात चालले जातात थांबतात का नाही तुकाराम महाराज म्हणतात त्यांना दाणे देत चला दादा भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाये पशुचे पालन भूत दया गाये पशुचे पालन जीवना वना माझी ताने दाणे टिपायला आलेले पक्षी किती दिवस थांबतात का नाही 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 दाणे टिपायला आलेले पक्षी दारामध्ये असे उंजळभर दाणे टाका माय आपण त्यांना पाणी दाणे टाकल्याच्या नंतर ते दाणे टिपायचे झाले ना राजा त्यांच्या घरट्यामध्ये निघून जातात थांबतात ते नाही 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 असं म्हणत नाही का ते आम्हाला मुक्काम करायचं आहे हे आमचं घर आहे हे आम्ही ममत्व त्याच्याबद्दल धरलं पाहिजे ना
ही भावना त्या पक्ष्यांच्या अंतःकरणामध्ये कधी येत नाही. ते दाणे टिपायचे झाले ना राजा, त्यांच्या घरट्यामध्ये निघून जातात. म्हणून माझी सगळ्या माय बहिणींना विनंती आहे, दारामध्ये दाणी जर पक्षी जर आले असतील ना, त्यांना आपण दाणे टाकायचं. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, भूत दया गाई पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझे. पुढे मे महिना येणार आहे दादा. वैशाख महिन्यामध्ये खूप ऊन असतं ना, झाडाला त्या ठिकाणी एखादी शिकाळी टांगा, त्याच्यामध्ये ते पक्षी येतील, सोचीनं पाणी पितील, दाणे टाका, दाणे खातील. दाणे खायचे झाल्याच्या नंतर माय त्यांच्या घरामध्ये ते निघून जातील. त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना. ते थांबत नाही दादा, त्यांच्या घरट्यामध्ये निघून जात आहे. ते म्हणत नाही हे घर माझं आहे, ते माझ्यासाठी आहे सगळं. हा ते पक्षी विचार करत नाही ना. विचार जो करतो ना तो मनुष्य असं, घर माझं आहे, शेतीवाडी माझी आहे, हा बंगला माझा आहे, इस्टेट माझी आहे. एक दिवस काळाचं बोलवून आलं का दादा, खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. दादा 2 दिवसाची जिंदगी रे. मी नेहमी म्हणत असो, माती के पुतले तुझे कितने गुमान है, क्या औकात तेरी क्या शान है, माती के पुतले तुझे कितना गुमान है. अरे मातीचं आहे महाराज शरीर, एक दिवस सोडायचं आहे ना. म्हणून जीवनामध्ये पक्षासारखं राहा आणि त्यांना तेच जा रे. तान्हेला जीवन, तान्हेला जीवन वनामादी, तान्हेला जीवन वनामादी. उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. दारात दाणे टिपायला आलेले पक्षी दारात थांबत नाही. बरं, माझा मुद्दा असा आहे, आपल्याला तरी आपलं जीवन कळलंय का हो? आपल्याला तरी आपलं आयुष्य कळलंय का? सांगा. मग आपल्याला म्हणावं लागतं, मेल्यानंतर तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला दोरा. येरवा वगा पसारा 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 पसारा. हा आपण जो केलाय ना राजा, हा पसाराच आहे. सगळा शेती कमवा, बंगला बांधा, सगळा पसाराच आहे. पण एक दिवस मरणाच्या वेळेला हा पसारा आवरावा लागतो. बरं, लोकांना आवरता निघून जातात रे, पसारा आवरला पाहिजे. आपण जे कमवतो ना तो पसाराच आहे. येरवा उगा पसारा, टाळ टाळ हा पसारा पसारा टाकोनी पळती राधा पोरे, टाकोनी पळती राधा पोरे, टाकोनी पळती राधा पोरे, टाकोनी पळती राधा पोरे. माणूस मेल्यानंतर गरडा लागतो ना. काय प्रमाण म्हणलं दुसरं काय, ध्रुपद काय त्याचं, रांडा पोरे, बायको सुद्धा टाकून पडते, मुलं बाळा टाकून पडतात. महाराज जर घरडा लागला तर बाजीहून लोक खाली घेतात. अरुण भाऊ का खाली घेतात माहिती आहेच, लवकर मेलं पाहिजे, लवकर केलं पाहिजे. काय लोकांची भावना आहे महाराज. महाराज म्हणतात, बाबा आपण सावध व्हा रे, टाकोनी पळते रांडा पोरे. कन्या पुत्राधिक बाळे तेच स्नेहाची स्नेहाळे, तुझ्या दर्शनाने व्याकुळे अंती दूर राहिली. मित्राले गोत्र झाले ते स्मशाने परतले, शेवटी टाकोनिया गेले मज लागे का ते. कोण आहे आपल्यासोबत येत? आपल्यासोबत काय जर येत असेल तर भजन येतं. करा रे भक्ती परलोकील कामा, सोडविन यमा पासोनिया. यमाच्या तावडीतून जर काय सोडवत असेल तर भक्ती सोडेल. असं म्हणतात, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती
माझे किंकर भाऊसा मारुती जोडी जोडी निष्ठुर जोडी निष्ठुर मारुती जोडी जोडी निष्ठुरा मारुती जोडी जोडी निष्ठुरा जोडी काळ महाराज आपल्याला असं करतो बा मारिती मारिती म्हणजे तुम्हाला माहिती मारणारे पोलीस लोक आरोपीला कसं मारतात तशी यम आपल्याला मारतात नाही त्या यमाशी करुणा नाही त्या यमाशी करुणा हे बाहेर काढिता कुंडी प्राणा बाहेर काढिता कुटी प्राण नाही त्या यमाशी करुणा काय गोड आहे शब्द रचना जगद्गुरु तुकाराम महाराजांची फार गोड आहे किती सुंदर आहे बघा नाही त्या यमाशी करुणा यमाला दया नाही याला प्रेम नाही यमाला आपल्याबद्दल भाव नाही नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे दैशा धन्यात चोर यातना हो ते यमाला दया नाही महाराज मारिती तोडीती पर मारतात पाहिलं तोडतात कसं ऊस तोडणारे लोक पाहिले का कोयता कसा मारतात ते एकदम ते दया नाही बुवा याच्या डोळ्यातून अश्रू येईल ऊसाच्या त्याच्या डोळ्याला इजा होईल की याला जखम होईल चिंताच असं मारतात तोडतात झोडतात कशी याला काय उदाहरण द्यायचं अंदाजे हे चिचा झोडताना तुम्ही पाहिले का चिचा झोडताना एवढे महाराज झोडतात किती गोड आहे हो आसी पत्र तरवर खैराचे इंगड आसी पत्र तरवर खैराचे इंगड निगतील ज्वाळ तेल पात तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाही कवटाळविती मग तुकोबराला काळाने कानाड काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी गुलाम सलाम करी वो काले गुलाम सलाम करी सलाम करे काळ गुलाम सलाम करे काल गुलाम सलाम करी काल गुलाम समाय करी तुकया घरी लो बतोश घरी राम तुकया घरी लो बतोश घरी राम काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करे काल गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करे काळ गुलाम सलाम करे म्हणून कसं राहायचं पक्षी अंगणे उतरते बरं दाणे टिपता टिपता त्यांना कळतंय महाराज किती दाणे शिल्लक राहिले आपले 100 दाणे शिल्लक राहिले आपले 50 दाणे शिल्लक राहिले आपले 10 दाणे शिल्लक राहिले आपले 5 दाणे शिल्लक राहिले अरे दाणे संपले तसं आपलंय का जळे बुड बुडे देखता देखता जळे बुड बुडे देखता देखता बुड बुडी देखता देखता जळे बुड बुडी देखता देखता महाराज म्हणतात क्षणात नाही सवत गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी किती वेळ गारुड्याचा खेळ असतो क्षणाचा तो खेळ असतो पण एक दिवस आपल्याला हे जग सोडायचंय इतकं चांगलं जागा इतकं स्वच्छ निर्मळ जागा की आपल्याला एक दिवस ते कर्म भोगावं लागणार एक दिवस आपल्याला कर्म भोगावं लागणार तैसे असावे संसारी महाराज म्हणतात बाबा कोणी कुणाचं नाही म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तो रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील डोर गुर हे तुझ्या मागचे चोर तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारी हात लावणी नशिबाला तो रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर हे तुझा मागचे चोर तू मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील खापर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तो रडतो ठाई ठाई
या संसारा पायी गेला गेला जन्मवाया हो या संसारात काय नाही दुःख बांधवडी ह्या संसार आहे तरी काय म्हणून जीवन जगत असताना महाराज म्हणतात कसं राहायचं अभंगाचं दुसरं कैसे असावे संसारी 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 संसारी कैसे असावे संसारी सोमवारी प्राचीनाची दोरी सोमवारी प्राचीनाची दोरी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी देवारी प्राचीनाची दोरी देवारी प्राचीनाची दोरी कैसे असावे संसारी संसारी कैसे असावे संसारी महाराज म्हणतात बाबा कसं राहायचं तैशी असावे जोरी प्राचनाची दोरी जेवढी प्रारब्धाची दोरी शिल्लक राहिलं ना तेवढं राहिलं पाहिजे जात हे तीन लोग का मोल कबीरा तीन लोग का मोल अरे एक दिवस आपल्याला हे शरीर सोडायचं आणि सोडत असताना त्याच्याबद्दल ममत्व नाही धरायचं हे माझं आहे बाबा ते माझं आहे बाबा अजिबात नाही तैशी असावे संसारी कसं कसं सांगू तुम्हाला समृद्ध असावे तैशी असावे म्हणजे कसं श्रीमंत असावे समृद्ध असावे शरीर व्यवस्थित असावे सोडताना त्याच्याबद्दल हे असं काही आड्यागुड्या घेऊन नाही सोड अगदी सरळ सोडून दिलं पाहिजे हो मी एक सांगू तुम्हाला संसारामध्ये सुद्धा राहत असताना ना अलिप्त कमळ जळी जैसे कमळ जसं पाण्यात टाकलं की पाण्यात जसं बदल लागू देत नाही तसं या संसारामध्ये राहायचं कमराला चाव्या टांगायच्या नाही मोकळ्या करून द्यायच्या मोकळ्या करून द्यायच्या काही लोक फार महाराज कमराला आमच्या गावात एकाच्या कमराला चावी शेवटी पोराच्या ताब्यात दिलं नाही पोराने म्हातारं झोपू दिलं आणि झोपात चावी कापली दिलं पाहिजे पोराच्या ताब्यात बंधन ते बंधनच आहे ना राजा बंधन बंधन आहे सोन्याची सुरी जर उरात मारल्यानंतर जर प्राण घेत असेल तर लोखंडाची सुरी उरात मारल्यानंतर काय करते प्राण घेते तशी सोन्याची उरात मारा प्राणच घेते ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खायचं असतं का कितीही प्रेमाचा पाहुणा झाला मग काय सासूरवाडीला जाऊन राहायचं राजा सोन्याची सुरी जसा प्राण घेते ना राजा लोखंडाची सुरी जसा प्राण घेते ना तशी सोन्याची सुरी सुद्धा एक दिवस प्राण घेते एकनाथ महाराज लिहितात हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीत मारावी प्रीतीची लेक झाली म्हणून काय माहेरी रावी हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना असं नसते राजा एक विचारू मावशी तुम्हाला मुलीला राहायला माहेरी आवडतं का सासरी आवडतं तुम्ही सांगा ना बसलेल्या खांबाला पाट्टे कोणाचे खूप खूप हसताय सांगा खरं सांगा मुलीला राहायला माहेरी आवडतं की सासरी महाराज मामा काय आवडतं तुम्हाला राहायला माहेरी आवडतं मग शोभनी कुठे आहे सासरी मुलगी जर जास्त दिवस माहेरी राहू लागली ना लोक विचारतात का ग रंबे तुझं काही तिकडं 12 वाजले का काही तू इकडं मग काय झालं काय ग तू 15 दिवसापासून मी इथं पाहते तुला काय झालं काय असं मग भाऊजीला सांगते काय झालं बुवा पाठवून द्यायला लावते तिकडं सासरी नाही अरे राहायला जरी माहेरी आवडत असेल ना तरी शोभनीय सासरी आहे लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची सौख्यात वाढले मी
प्रेमात नहाले मी कशी कळी फुलून ती चढते मंड. हे ऐकायला गोड वाटतं. महाराज म्हणतात बाबा बंधन ते बंधन आहे म्हणून तैशी असावे संसारी. श्रीमंती असावी, ज्ञानाची श्रीमंती असेल तर गरिबासाठी असावी. ज्ञानाची श्रीमंती असेल अज्ञानासाठी असावी. पैशाची श्रीमंती असेल गरिबासाठी असावी. तब्येतीची श्रीमंती असेल तर दुर्बलासाठी असावी. अरे एखादा माणूस फार तब्येतवान आहे, चिल्लर माणसासोबत युद्ध करतो राव. असा पातळ झालेल्या माणसासोबत युद्ध करतो. अरे तुला जर युद्ध करायचं ना भल्या माणसात तुझ्या ताकदीसारख्या माणसासोबत युद्ध कर. खूप माणसं भांडकुदळ आहे महाराज. आमच्या आडनाव नका जाऊ. भांडकुदळ आहे महाराज. बऱ्याच लोकांना भांडायला कोणी भेटलं नाही ना, खांबाला धक्के द्या पण ते भांडणारच. बरेच लोक आहेत समाजात. म्हणून तब्येतीची श्रीमंती असेल ना राजा ती दुर्बलासाठी असावी. ज्ञानाची श्रीमंती असेल ती अज्ञानासाठी असावी. आम्ही सगळे अज्ञानीच होतो बरं. आळंदीला गेलो तेव्हा काय नव्हतं आमच्याकडे. हो, आणि संस्थेत आळंदीला असे विद्यार्थी कसे जातात, फार हुशार झालेले नाही जात महाराज. ज्याला शाळेमध्ये नापास झालेला 7वी 8वी 10वी, जे घरामध्ये फार आत्रबे, हो, ज्याला घर कंटाळलं गाव कंटाळलं ते पोरग ज्ञानोबरायच्या ताब्यात. आणि ज्ञानोबरायचं महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आमची आई आहे. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार. काय कुळाचा विचार? साळी माळी कोळी हरिजन गिरिजन सुतार लोहार कुंभार नावी चर्मकाळ वडार धनगर वंजारी मराठा ब्राह्मण मुसलमान सगळ्यांना एकत्र करणारा हा वारकरी संप्रदाय. आणि संत सांगता जो वारकरी संप्रदायामध्ये जात मानल ना राजा त्याला नरक कधी चुकणार नाही बरं. वैष्णवाची जाती मानी जो आपण आणि भोगी तो अधम कुंभपाका. तब्येतीची श्रीमंती आहे दुर्बलासाठी असली पाहिजे. आज छत्रपतींच्या जीवनाचा जर विचार करायला लागलो ना राजा, 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, 32व्या वर्षी आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा, 51 वर्ष जगणारा, 35 वर्षी या महाराष्ट्राच्या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगले महाराज जगले. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, जिंकाव गा कटून मराव हेच आम्हाला ठाव. देशापायी सर्व विसरू माया ममता नाती. नाती शब्दाखाली अंडरलाईन करा. श्रीमंतांनी नाती विसरली पाहिजे, गरिबांनी नाती विसरली पाहिजे, पुढाऱ्यांनी नाती विसरली पाहिजे, महाराज लोकांनी सुद्धा नाती विसरली पाहिजे. महाराज लोकांचा संबंध जर असावा तो मातीशी असावा आणि महाराज लोकांचा संबंध हा धर्माशी असावा. नेत्याचा संबंध मातीशी असला पाहिजे आणि महाराज लोकांचा संबंध हा धर्माशी असला पाहिजे. काय मत आहे तुमचं भाऊ? नाही तर आमचे पुढारी येत आहेत. वारकऱ्याचं स्टेज असलं की वारकरी माझ्या बंधू भगिनीनो, शेतकऱ्याचं स्टेज असेल तर शेतकरी माझ्या बंधू भगिनीनो, मतदानाचं स्टेज असेल तर माझ्या मतदान बंधू भगिनीनो. महाराज ते बंधू म्हणतात पण 5 वर्ष गावाकडे फिरकून पाहत नाही. बंधू मेलेत का जिवंत? मग ते म्हणत असतात माझे काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस, आमचीच माती आमचीच माणसं आमचीच माती. समजलं? मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. जगलं पाहिजे इतकं स्वच्छ जगा, इतकं चांगलं जगा. छत्रपतींच्या जीवनाचा जर विचार केला ना महाराज, कल्याणचा खजिना लुटण्यासाठी आमचे महाराज गेले. महाराज गेल्याच्या नंतर काही मावळ्यांच्या सोबती गेले. कल्याणचा खजिना लुटून आल्याच्या नंतर महाराज वाड्यात बसले. वाड्यात बसल्याच्या नंतर महाराज मावळ्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला एक भेट वस्तू आणलेली, तिचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. महाराजाला आनंद वाटला.
अरे मावळ्यांनी काय भेटवस्तू आणलेली? भेटवस्तू म्हटल्याच्या नंतर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं काय भेटवस्तू आहे? त्या ठिकाणी त्या मावळ्याने असा पडदा बाजूला केला, त्याच्यातून एक नवसुंदरी नवयुवती बाहेर पडली. त्या माऊलीकडे पाहत असताना माझ्या तुकाराम महाराजांचा मातृभाव जागा, आमच्या छत्रपतींचा मातृभाव जागा झाला. आणि छत्रपती महाराज त्या माऊलीला काय म्हणतात, अरे किती सुंदर दिसतेस म्हणले तू. माझी आई जर एवढी सुंदर असती तर मी किती सुंदर असतो. काय जीवन आहे महाराज. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणे होते का मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. बांधत होता मस्जिद ते बांधत होता मंदिर, अशा पुतळ्या पुढे अजून झुकत शिर. अशा पुतळ्या पुढे अजून झुकती मान, म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कबीर मोमिन लतीफ मुसलमान, कबीर मोमिन लतीफ मुसलमान. कबीर मोमिन लतीफ मुसलमान, कबीर मोमिन लतीफ मुसलमान. कबीर मोमिन लतीफ मुसलमान, मोमिन लतीफ मुसलमान. कबीर मोमिन लतीफ मुसलमान, कबीर मोमिन लतीफ मुसलमान. सगळ्याला वारकरी संप्रदायाचा न्याय दिलेला आहे महाराज. माझा भाव असा आहे महाराज, पक्षासारखं राहा तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दुरी. प्रारब्ध जसं ठेवील तसं राहिलं पाहिजे महाराज. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई, रखुमाई, विठोबा जय जय रुक्माई, रखुमाई, विठोबा रुक्माई, रखुमाई, विठोबा रुक्माई. काय राजा गरिबी भोगत बसला म्हणे, समुद्रात जा तुला मोती भेटतील आणि श्रीमंत होतील. तो महाराज दलिंदर निघालाय कुठे? समुद्राकडे चालला चालत चाल. असं लिहितात, दलिंदर चले समंदर, दलिंदर चले समंदर, भाग्य निकले साथ, मोती के लिए डुबकी लगाए और शंख लगे हाथ. प्रारब्ध आहे. पण एक सिकंदर आहे तो निघाला. सिकंदर चले टट्टी को, टट्टी को म्हणजे समजते ना, सिकंदर चले टट्टी को, लोटा लिए साथ, पानी के लिए लोटा बुढ़ाया और मोती लगे हाथ. हे प्रारब्ध आहे. जे तुमच्या दैवात लिहिलेलं आहे ना ते तुम्हाला भेटणार आहे. जे तुमच्या प्रारब्धात लिहिलंय ना ते तुम्हाला भेटणार आहे. नाराजी करायचं काही कारण नाही. तैसे असावे संसारी, जोरे प्राचनाची दुरी. एकनाथ महाराजाला हाही दृष्टांत कमी वाटला, महाराजांनी तिसरा दृष्टांत. वष्टिकारा वष्टी आला, वष्टिकारा वष्टी आला, वस्तिकार वस्तिया वष्टिकारा वष्टी आला, वष्टिकारा वष्टी आला, वस्तिकार वस्तिया. हरे हरी प्राप्त काळी उठून गेला, प्राप्त काळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. हरी कैसे आशावे संसारी, कैसे आशावे संसारी, कैसे आशावे संसारी, कैसे आशावे संसारी. कैसे आतावे तो तारी, कैसे आतावे
म्हणाले वस्ती कर. वस्ती आला प्रातकाळे विठून गेला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती गोड दृष्टांत दिल्या बरं नाथ महाराजांनी. वस्तीकराचा दृष्टांत दिला. वस्तीकर आला दारामध्ये, तुमच्याकडे कोरभर भाकर मागितली, तो अभिलाषा धरत नाही या घराची, चालल्या जातो लगेच पुढे. आकाश ज्याचं पांघरून आहे, धरती ज्याचं आतरून आहे, हातावर ज्याच्या भाकर आहे, झाडाखाली ज्याचं राहणं आहे, तो वस्तीकर असतो. भजन केलं पाहिजे, परमार्थ केलं पाहिजे. लोक म्हणतात करू करू बा, तुमचा झाला धंदा सांगायचा ना आमचा झाला ऐकायचं. करू म्हणणं बरं नाही. एक जण समुद्राच्या काठावर बसला, आमच्यासारखा गेला. का होता त्या काहून बसले? त्यांनी सांगितलं महाराज काय नाही, आंघोळ करायची. तर मग घे ना आंघोळ करून. तो म्हटलं काय नाही, एवढी लाट शांत झाली की मी आंघोळ करतो. भल्या माणसा, समुद्राच्या लाटी कधी शांत होतील? लाट कधी शांत होणार नाही, आंघोळ करून घे. तसं एक दिवस आयुष्य कधी संपू जाईल सांगता येत नाही. भजन करून केलं पाहिजे ना भजन. भजनामध्ये फार ताकद आहे राजा. तुमच्या घराला जर मायबाप पितृदोष लागला असेल तर पितृदोष फक्त भजनाने जातो, दुसरं माध्यम नाही. भजनाने जातो. सकाळ अशी येथे म्हणा सगळे हो कल्याण इच्छिती सदा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आशीर्वाद जर पितरांचा घ्यायचा असेल ना, एक सांगू दादा, म्हाताऱ्या मायबापाचा कधी शाप घेऊ नका, आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्या. सांगू, म्हाताऱ्या मायबापाचा तुम्ही आशीर्वाद घेतला ना, तुम्हाला कुठल्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, हे बंगला कोटी बनाया है. माँ बाप ना खुश तेरे, हे बेकार सारी कमाई है. माँ बाप ना खुश तेरे, हे बेकार सारी कमाई. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. आई ही मुलाला कडेवर घेते, बापही मुलाला कडेवर घेतो. आई मुलाला कडेवर का घेते राजा माहिती आहे तुला? मला जे मिळालंय ना ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून आई मुलाला कडेवर घेते. बाप मुलाला खांद्यावर का घेतो माझ्या राजांनो माहिती तुम्हाला? जे मला भेटलं नाही ना ते माझ्या मुलाला भेटावं, दुरती नजर त्या बापाची असते रे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकराची उडी, आपुली कुरवंडे वाळवणी. तब्येतीचा विचार करत नाही राजा. ज्या घरातून बापाची चप्पल गेली ना ते घर असं सुनं सुनं वाटतं. ज्या बापाच्या दारातून, ज्या घराच्या दारातून बापाची चप्पल राहत असेल ना मायबाप, ते घर असं भरल्यासारखं वाटतं. बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा. तद्वत ज्याच्या जीवनातून बाप नावाचं छत्र हरपलंय ना त्याला बापाची किंमत विचारा. बाप बाप असतो रे राजा. अरे जर बहिणीचे जर कपाट, आईचं जर कपाट उघडलं ना 50 नव्या साड्या सापडतील, पण भर दिवाळीला अंगावर नवा ड्रेस न घालणारा बाप आमच्या ध्यानात नाहीये. बाप बाप असतो. दिवाळीचा जर सण आला ना तर बाप मुलाला कपडे घेतो, बहिणीला कपडे घेतो, सगळ्यांना कपडे घेतो. बाप असतो. बाप निघून गेल्यानंतर फक्त रडत बसणे एवढाच पर्याय राहतो. सोडून गेले बाबा आम्हाले कराना, सोडून गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणावे कुणाला. अरे बाबा बाबा म्हणून आम्हाला फक्त काय राहते महाराज जीवनामध्ये शिल्लक? आई निघून गेल्यानंतर काय राहतं घरामध्ये? बाप निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्याच्या बापाला कितीही बाबा म्हणलं तो बाप असतो रे. बाप निघून गेल्याच्या नंतर काय राहते शिल्लक? अरे
बाप निघून गेल्याच्या नंतर फोटोला नैवेद्य सोडून आपण काय करतो राजा? अगरबत्ती वळतो, जिवंतपणी मायबापाचा सांभाळ करायचा नाही आणि दव्याला दशक्रिया विधीला वर्ष श्राद्धात आम्ही जागून करतो. काय मजा आहे हो? ज्याला खाऊन खाऊन आजीर्ण झालं त्यालाच म्हणतो एक जिलेबीचं येटुळ घे. ज्याला कमी तिथे पोहोचा. तसं बाप निघून गेल्याच्या नंतर अगरबत्ती नैवेद्य सोडून आहे काय आपल्या जीवनामध्ये? जोपर्यंत बाप आहे ना, बापाची सेवा करा रे राजा, बापाची सेवा करा. आहेत बाप आपला शिल्लक ना, सेवा करून घ्या. पण बाप निघून गेल्यानंतर काय नाही रे, फक्त बाबा 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 म्हणत बसावं लागते रे. काय नाही रे बाप निघून गेल्यानंतर. अरे आई जेवणाचं ताट वाढून दे म्हटल्याच्या नंतर ताट वाढून देणारी माया आपल्याला आठवते रे. पण आयुष्याची चिंता करणारा बाप आपल्या ध्यानात नाही माया. अरे आई मला जेवण दे म्हणल्यानंतर जेवण देणारी माया आठवते, पण काबाड कष्ट करणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही रे. आई ती आई असते. दिवाळीचा सण जर आला ना, त्या बापाने सगळ्या घरात दाराला कपडे घेतलेले असते रे. नवा बनल अंगावरती घालत नाही तो. काय बरं माहिती तुम्हाला? दिवाळीचा सण आला की फाटक्या बनेरवरती राहतो रे बाबा. बापाने आपल्यासाठी काबाड कष्ट करायचे. आडाचे काढ रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस करून. अरे माझ्या मुलाला नोकरी लागली, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई आपल्या लक्षात आहे राजा. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे त्या उद्देशानं झटणारा बाप आम्ही विसरून गेलो. अरे बैल होता रे गोठ्यामध्ये, बैल चारायला सोडला ना, दुसऱ्याच्या बांधावर बैल गेला. मालकाने आवाज रे सर्जा. पाठीमागे बैल पाठीमागे सरला रे राजा, पण पोटचा पोऱ्या पाठीमागे सरत नाही. बाप रडतो. अरे बाप मेल्याच्या नंतर गोठ्याचा बैल रडला, गोठ्यातला बैल हंबरला. बाप मेल्यानंतर पोटच्या पोराच्या डोळ्याला पाणी येत नसेल तर काय तो बाप आहे राजा? किती निर्दय पोरं जन्माला आले रे राजा. बाप आयुष्यात 4-4 वेळा रडतो रे. मुलीचं लग्न ठरलं की बाप रडतो. ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं का बाप रडतो. आतल्या खोलीत जातो, दरवाजा बंद करतो, गुडघ्यामध्ये बाप डोकं घालून ढसा ढसा रडतो. तो बाप आमच्या ध्यानात नाहीये. तो म्हणतो माझ्या कपड्याची इस्त्री कोण करेल? मी जर कधी कधी रागानं रुसलो तर बंद खोलीमध्ये जर गेलो तर माझी ताईडी यायची, मला म्हणायची बाबा जेवण करा ना बाबा, जेवण करा ना बाबा. काय झालं हो? आईचा स्वभाव आहे. आईच्या स्वभावावरती का नाराज होता हो बाबा? चला ना जेवायला. आई आपली फटकडे बोलायला काय विचार करता आईचा? असं करू नका बाबा. बाप म्हणतो उद्यापासून मला कोण जेव म्हणेल? माझ्या कपड्याची इस्त्री कोण करेल हो? माझा बाप. बाप तो बाप. किती कष्ट असतात रे बापाच्या जीवनामध्ये. लोकांच्या त्या ठिकाणी कृपण करावं लागते. लोकांच्या घरी किरायला. अजून सांगू, ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना, मुलीचं लग्न जमल्यानंतर तो बाप रडत असतो. किती रडतो माहिती तुम्हाला? प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. ब्राह्मण काका आपल्या समोर बसलेले असतात. आपल्या मुलीचा हात ज्यावेळेला जावायच्या ताब्यात द्यायचा राहतो ना महाराज, तर बाप इतका रडतो. दुपारच्या पहारी 3 वाजता त्याच्या डोळ्याला धारा लागता. बाप एका खांबाला धरतो, खाली बसतो. बस माझ्या ताईडीनं माझ्यासाठी किती केलंय हो, म्हणून तो बाप रडतो. आणि ज्यावेळेला रडता रडता सांगू तुम्हाला, माय मुलीचा हात ज्यावेळेला माझ्या मुलीला मी एवढ्या दिवसापासून सांभाळलाय ना, मुलीचा हात जावायच्या ताब्यात देतो आणि जावायला हात जोडून विनंती करतो, जावई बापू माझ्या मुलीला सांभाळा बरं. माझी जी मुलगी ना फार गरीब आहे. मागे फिरून बोलत नाही कधी. आयुष्य गेलं तिचं, पण कधी मागे फिरून बोलली नाही. माझी मुलगी आहे ती, सांभाळा. खूप गरीब आहे हो माझी मुलगी. ताईडे निघाली तू सासरी, पण लक्षात ठेव पुन्हा सासरी गेल्यानंतर आमच्या कानावरती शब्द ऐकायला येऊ नको की ताईडी कोण चुकी झाली. नको ना ग, कशाला निघाले महाराज. ताईडी ज्यावेळेला निघते ना, सगळे पाहुणे रावळे महाराज एकमेकाच्या गळ्यात पडून रडता. मुलीच्या बापाला कुणाच्या गळ्यात पडून रडता येत नाही रे. रडणारा बाप आमच्या ध्यानात. तो बाप महाराज गळ्यात पडून रडत नाही. सगळे पाहुणे रावळे निघून गेल्याच्या नंतर रुमालानं डोळे पुसतो, उंदका देतो, आतल्या खोलीत जातो, गुडघ्यामध्ये डोकं घालतो आणि ढोरासारखा रडणारा बाप माय आमच्या ध्यानात नाही. बाप बाप असतो. ज्यावेळेला मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी गेली,
सासरी गेल्याच्या नंतर मुलीचा पहिला फोन येतो, आई बाबा कुठे? बाबा जेवले का ग आई? सांग ना बाबाला जेवायला. बाबाचा स्वभाव भोळा आहे गाई, खूप भोळा स्वभाव आहे. बाबाला जेवायला लावलं. महाराज मी आळंदीला शिकत होतो. माझे वडील कावेळीनं जर्जर झाले. काय नाही म्हणे, लहान्या मुलाला बोलवा असं पाहुण्याचा फोन आला. आळंदीहून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर काहीच केलं नाही महाराज. फक्त माझ्या बापाला मी डोळ्यानं पाहिलं आणि डावा हात माझ्या उजव्या हातामध्ये दिला. माझ्या बापाने प्राण सोडून दिला. बाप बाप असतो राजा, आई आई असते. लोकाला वाटत राहत रे बाप कठोर राहतो, बाप कठोर राहतो. कठोर राहतो अजिबात. 1674चा दिवस आठवा. छत्रपती राजे सिंहासनावर बसतात. राजभव्य पोशाख भेटतो ना, जरीचा मुकुट भेटतो. जिजामाता समोर जाते, राजा एवढा मुकुट घाल रे राजा. सिंहासनावर बसलाय, राजभव्य पोशाख घातला, जरीचा मुकुट भेटलाय, राजभव्य पोशाख. राजा राजा झाला रे, तू या नगरीचा सिंहासनावर बसलाय राजा, एवढा मुकुट घाल. त्यावेळेला महाराज जिजामातेच्या चरणावर राजाने पुन्हा मुकुट काढून ठेवला. आणि जिजामातेला राजे काय म्हणतात माहितीये? राजभव्य पोशाख मिळाला, जरीचा मुकुट मिळाला, सिंहासन मला भेटलं, पण हा मुकुट पाहण्यासाठी माझा बाप शहाजी राजा जिवंत नाही, मुकुट घालून काय करू? महाराज शिवबा राजांचं बापाचं प्रेम पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं मन झुरणीला लागतो. बाप बाप असतो. एक सांगू राजा, नेहमी एक तर बापाला घाबरा, पापाला घाबरा. जे लोक पापाला घाबरतात त्यांचा परमार्थ चांगला होतो, आणि जे लोक बापाला घाबरतात त्यांचा प्रपंच चांगला होतो. आणि बाप निघून गेल्यानंतर काय राहते रे राजा जीवनामध्ये शिल्लक? फक्त बाबा. लेकी सुना रडती पहा बसून कोपरात. लेकी रडतात, बहिणी रडतात. बाबा तुमच्या आठवणीने जाईना दिवस रात. हो रक्ताचं पाणी केलं बाबा, तब्येतीचा विचार नाही केला हो बाबा. जाईना दिवस रात. दिवसाची रात्र केली रे त्या बापाने आपल्यासाठी काबाड कष्ट केले, मिळवलंय बापाने आपल्यासाठी सर. जाईना दिवस रात बाबा. पंचाची खोली वाहता वाहता बापाने तब्येतीचा विचार कधी केला नाही रे. बसून कोपरात बाबा तुमच्या आठवणीने जाईना दिवस रात. सोडून या गेले बाबा आम्हाला करारा. सोडून या गेले आमचे रामबाजी बाबा निघून गेले रे, पोराला पोरक टाकून गेले. अरे ज्या नातवंडांचं वय बाबाच्या मांडीवर खेळायचं होतं, आजोबाच्या मांडीवर खेळायचं होतं, नाताचा आनंद गेला. बहिणीच्या जीवनातून भाऊ गेल्याचं दुःख त्यांना सहन होत नाही. मुलींना बाप गेल्याचं दुःख सहन होत नाही. भावांना भाऊ गेल्याचं दुःख सहन होत नाही. पत्नीला मालक गेल्याचं दुःख सहन होत नाही. एकच राजा, रडल्याशिवाय आहे तरी पर्याय काय? बाबा म्हणल्याशिवाय आहे तरी पर्याय? जळला शे भानू पडिला अंधार. या गोजरे परिवारामध्ये सुद्धा अंधार झाला रे, अंधार. बाप नावाचं छत्र. ए देवाचा फार आठवते आठवते. जळला शे भानू. प्रसंग फार गमतीचा आहे महाराज. आमची पत्नी आजारी पडली. डॉक्टरने सांगितलं लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल. कावीळ झाली माझी पत्नी, माझी. शेवटचा पर्याय डॉक्टरने सह्याद्री हॉस्पिटलहून सांगितलं बाबा टाळलं. आता काय करावं लागेल? डॉक्टरने सांगितलं की कावीळ शरीरामध्ये पांगले, ताप वाढतो, कावीळ खूप झाली, लिव्हर डॅमेज झालं, ट्रान्सफर करावं लागेल. आमचे सासऱ्याभाऊकडे आम्ही गेलो. सासरेभाऊकडे गेल्याच्या नंतर सासरेभाऊ म्हणायला लागले डॉक्टरला, डॉक्टर
लिव्हर दिल्यानंतर पोरगी जगेल. डॉक्टरने सांगितलं की त्याला मोड असतात, मोड लिव्हर फुलतं म्हणे ते खरं. असं म्हणतो ना आपण, काळीच देत असतो बाप. माझ्या घडलेलं आहे जीवनात. आमचे सासरे बाबा मुलीला काळी सुद्धा द्यायला तयार झाले. डॉक्टर साहेब मी माझं लिव्हर देतो, फक्त पोरगी जागवा. काय केलं नाही रे बापाने आपल्यासाठी. अरे बापाला जर सांगितलं ना बाबा माझं बनेल फाटलं, बाप येवल्याला जातो. बरं येवल्याला जातो, केक मारतो, बनेल घेऊन येतो, पोराच्या समोर टाकतो, नारू घाले बनेल, संपत घाले बनेल. चांगलंय का रे? बाप आपल्यासाठी काबाड कष्ट करतो रे. म्हणून मी सांगत होतो, बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेल्याच्या नंतर प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देते. गोदरे परिवारामधील आमचे रंबाजी बाबा गेले. रंबाजी बाबा गेल्याच्या नंतर महाराज या घरामध्ये अंधार झाला. हो अंधार पडिला अंधार, अंधार पडिला अंधार. बाप बाप असतो. पाप करी जोडी लेकराची उडी, आपुली कुरवंडी वाळवणी. या रंभाजी बाबांच्या श्रद्धाच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थाने सगळे उपस्थित आहोत. आणि या उपस्थितांमधील खऱ्या अर्थाने आजची सेवा आहेत. आमच्या अरुण भाऊने वेळोवेळीला संपर्क केला आणि ही सेवा माझ्या पदरामध्ये टाकली. मलाही त्या ठिकाणी हरिभक्ती परायण आमचे श्री वारकरी रत्न खऱ्या अर्थाने रंभाजी बाबांना जाऊन आज वर्ष झालं. त्याच्या या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. बाबांना माझ्या भगवान पांडुरंगाने त्या ठिकाणी चरणापाशी जागा द्यावी ही सदिच्छा मी माझ्या भगवान पांडुरंगाच्या चरणी करतो. आमच्या समवेदीमध्ये आलेले आमचे भाऊसाहेब महाराज, आमचे रामकृष्ण महाराज, आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सगळे महाराजांनी तर फार त्या ठिकाणी अलाउसिंग केलं सुरुवातीला. चला रे चला कीर्तनाला, काय संपत्ती कमावता म्हणे, आयुष्य असं निघून जाईल. आणि त्या ठिकाणी एखाद्या माणसाचे लोक ऐकतात. जसे कावळे लिंबावरून खाली उतरावे टपाटप चालत यावे, तसे आजूबाजूला पांगलेले सगळे लोक दोन शब्दामध्ये त्या ठिकाणी येऊन समोर बसले. नाही तर कीर्तनकार एकीकडे बोलत असतो, लोक मंडपाच्या पाठीमागं कालवा करत असतात. पण मी या खऱ्या अर्थाने वडगाव गावाला मनापासून धन्यवाद देतो. फार गोड नियोजन केलं आहे महाराज. म्हणून या ठिकाणी माझ्या समवेत बसलेले मातृशक्ती पितृशक्ती सर्वांना उदंड आयुष्य प्रदान माऊली ज्ञानोबराने करावं ही ज्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली भजन घेतो आणि आमच्या अनिल महाराज वैकुंठवासी माझे जीवलग मित्र अनिलजी महाराज जमदडे, आमच्या भगिनी स्वर्णमाई जमदडे यांच्या संस्थेतील हे छान छान त्या ठिकाणी मुलं आहे. आपण छोटीशी पावली खेळू, चालेल ना? महाराजाची पाहणं महाराज काय घरी नाही दादाजी, घरी रडणंच आहे. घरात काय नाही महाराज, हे प्रपंचामध्ये सगळं दुःखच आहे. मिळतं ते प्रपंच परमार्थामध्ये सुख. सुंदर या ठिकाणी आपण पावली खेळूया. आणि पहिलं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे पावली खेळून बरं ज्ञानोबरायचं भजनाने आमच्या रंभाजी बाबांना श्रद्धांजली आम्ही वाहतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली
दानोबा दानोबा माऊली माझी दानोबा दानोबा माऊली माझी दानोबा माऊले ज्ञानोबा माऊली माझे ज्ञानोबा माऊले ज्ञानोबा माऊली माझे ज्ञानोबा माऊली दानोबा